नमस्कार मित्रांनो, जसं की सर्वांना माहीत आहे MEPS क्लेमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काल 19 मार्चला बऱ्याच मुलांचे पैसे जमा झालेले होते। आपला ग्रुप आणि यूट्यूब चॅनलवर असणारे कमीत कमी 150 ते 200 जणांचे पैसे जमा झाले होते। त्यांनी सर्वांनी आपल्याला मेसेज करून आणि स्क्रीनशॉट पाठवून कळवलं होतं वेगवेगळ्या याच्यावर। आपले टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे आणि यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट केल्या होत्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी। तर तुमचे जर पैसे जमा झाले नसतील किंवा तुमच्या क्लेममध्ये जर काही अडचणी असतील, क्लेम सबमिट होत नसेल किंवा त्यामध्ये काही अडचणी असतील, क्लेम रेक्टिफाय झाला, रिजेक्ट झाला, काही जरी अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता। व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता किंवा टेलिग्राम ग्रुपला येऊन मला मेसेज करू शकता। तुमचा क्लेम सबमिट आम्ही करून देऊ शकतो। त्यामध्ये ज्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त मुलांची मदत होत आहे, जास्तीत जास्त मुलांची क्लेम सबमिट होत आहेत, त्यांचे क्लेम अप्रूव्ह होत आहेत आणि त्यांना पैसे भेटत आहेत। तर क्लेम अप्रूव्ह करणे हे तर फक्त कंपनीच्या हाती किंवा RO ऑफिसच्या हाती असते, पण क्लेम सबमिट करणे किंवा क्लेम सबमिट करण्यासाठी मदत करणे एवढं काम आम्ही करू शकतो। तर तुम्हाला जर मदत हवी असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आता जसं की सर्वांना माहीतच आहे की 25 मार्च ही क्लेम सबमिट करायची सर्वात लास्ट डेट आहे। क्लेम सबमिट करायची म्हणजे रजिस्ट्रेशन बंद होईल। तुमचं जर रजिस्ट्रेशन आतापर्यंत झालं नसेल तर तुम्हाला 25 मार्चच्या अगोदर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशनची स्कीम ही बंद होऊन जाईल आणि त्यानंतर फक्त ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि क्लेम रेक्टिफाय झालेले आहेत किंवा क्लेम पेंडिंग आहेत, फक्त त्याच मुलांचे कामं होतील आणि त्यानंतर कामांना स्पीड होईल। म्हणजे जर तुमचं क्लेम आता पेंडिंगमध्ये असेल तर तो पटापट अप्रूव्ह होऊन जाईल, कारण रजिस्ट्रेशन बंद होईल। आणि तुमच्या याच्यामध्ये जर रेक्टिफाय झालेलं असेल, रिजेक्ट झाला असेल तर त्याला पण तुम्हाला टाईम भेटेल। पण जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही ही प्रोसेस केली तर तुमचा फायदा तेवढ्या लवकर होऊ शकतो, तेवढ्या लवकर तुम्हाला पैसे येऊ शकतात। आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। तर आपले टेलिग्राम ग्रुप आहेत, त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत। आणि तुमच्या मनात असणारे जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न तुम्ही इथं व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता किंवा टेलिग्राम ग्रुपला विचारू शकता। त्यामध्ये आपले 550च्या वर मेंबर आहेत। आणि तुम्हाला जर पर्सनल काही मेसेज करायचे असले तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये माझं आहेच तिथं, तर तिथं जाऊन पर्सनल मेसेज करू शकता। पण पर्सनल मेसेज करायचे असले तर 1-2 प्रश्न विचारा, जास्त प्रश्न तिथं विचारू नका, कारण एवढे उत्तर देणे शक्य होत नाही। आणि तुम्हाला जर क्लेम सबमिट करून घ्यायचं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता। तर या प्रकारची ही अपडेट आहे आणि पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि क्लेम तुम्हाला लवकरात लवकर सबमिट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असेल तर 42,000 रुपये मिळणार आणि जर 2 वर्षाची अप्रेंटिसशिप असेल तर तुम्हाला 84,000 पण मिळू शकतात। आणि ही स्कीमबद्दल माहिती अशी आहे की ITIच्या नंतर अप्रेंटिसशिप ज्या मुलांनी केलेली आहे तर त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम मार्फत दर महिन्याला 3500 रुपये याप्रमाणे इथं मदत देण्यात येत आहे। एक प्रकारे याला स्कॉलरशिप म्हणू शकता किंवा एक प्रकारे मदत म्हणू शकता गव्हर्नमेंटतर्फे। तर जर तुम्ही अप्रेंटिसशिप केलेली असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता। तुमचा जर क्लेम सबमिट करत काही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट करा, मेसेज करा, टेलिग्रामवर जॉईन व्हा आणि 25 मार्चच्या आधी तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या स्कीमचा पूर्ण फायदा होईल आणि पूर्ण पैसे तुमच्या अकाउंटवर येतील। आणि तुमचे क्लेम सबमिट करताना कोणताही प्रॉब्लेम झाला, जसं की आता लेटेस्ट जो प्रॉब्लेम आहे तो आहे डाटा इरेज। तर आता काय करायचं, डाटा इरेज किंवा लॉग इन होत नाही, युजर नेम डज नॉट एक्झिस्ट, प्लीज रजिस्टर टू लॉग इन, अशा प्रकारची एरर खूप मुलांना येत आहे। तर याच्यासाठी पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे। तर याच्यामध्ये अडचण अशी होते की ज्या मुलांचं 2 वर्ष किंवा 3 वर्षाचं अप्रेंटिसशिप आहे त्यांचा मागच्या वर्षीचा जो डाटा होता तो डिलीट झालेला आहे। तर आपण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे की क्लेम सबमिट करा, क्लेम सबमिट करा, पण मुलं ऐकत नव्हते, त्यामुळे त्यांचं लेट झालं आणि ज्यांचं लेट झालं त्यांचा 1 वर्षाचा डाटा हा डिलीट झाला आणि त्यांना फक्त सेकंड इयरचा डाटा तिथे दिसतो। त्यामुळे ते पूर्ण 12 महिन्याचा क्लेम सबमिट करू शकत नाहीत किंवा जो पहिला जे वर्ष होतं त्याचा डाटा त्यांचा इरेज झाल्यामुळे त्याचा पण क्लेम त्यांना करता येत नाही। तर अशा प्रकारे अडचणी येत असतात। तर त्यामुळे तुम्ही पटापट यावर ॲक्शन घ्या, क्लेम स्वतःहून सबमिट करा। स्वतःहून होत नसेल तर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुमचा क्लेम सबमिट करून देऊ। ते एक पेड सर्व्हिस असेल, त्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागेल आणि तुमचा क्लेम आम्ही योग्य प्रकारे सबमिट करून देऊ। त्यानंतर तो अप्रूव्ह व्हायला थोडं सोपं जाते। अप्रूव्ह करणे ROच्या हाती असते, अप्रूव्ह करणे आपल्या हाती नसते, फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं। तर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज करू शकता। धन्यवाद।